आपण आता लॅबमध्ये प्रवेश करत आहोत आपल्या. हे तुम्ही ॲडमिशनला आल्यानंतर पाहिलं असेल कदाचित. तुम्ही इथं आपण ॲडमिशनची प्रोसेस आपण राबवलेली होती. तर हा थेरी हॉल आहे. हा जो दिसतोय आपल्याला हा थेरी हॉल आहे आणि थेरी हॉलच्या बॅक साईडला आपला प्रॅक्टिकल हॉल आहे. तर आता आपण प्रॅक्टिकल लॅबकडे जाऊया. पॉवर सप्लाय 11वीला जे आपण पाहिले होते DC पॉवर सप्लाय आहे. 0 to 33 व्होल्टपर्यंत DC आपल्याला याच्यामध्ये मिळेल. हाई पॉवर सप्लाय. आता याच्यामध्ये बघा रोबोटिक किटसाठी लागणारे किंवा तुम्ही त्याचा वापर करून वेगवेगळे प्रोजेक्ट बनवू शकतो आपण. तर जे लागतात त्या डिफरंट सर्व प्रकारचे आपल्याकडे मॉड्यूल्स आहेत, सगळ्या प्रकारचे. तर इथं मॉडेल किट्स आहेत की जे आपण त्याचा वापर करून तुम्ही डायरेक्टली मोटर वर्क्स कारखान्याचं जे इंजिन असतं ते कसं वर्क करतं, तर याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत आणि ते जोडून आपण त्याचं मॉडेल बनवू शकतो. तसेच मॉडेल्स आहेत छोटे छोटे तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. हे एअरक्राफ्ट मॉडेल आहे खाली, तुम्ही त्याचा वापर करून एअरक्राफ्ट पण बनवू शकतो आपण. हे आपले 12वीचे किट्स आहेत, 11वी आणि 12वीचे, ज्याचे आपल्यावर डायरेक्ट आपण काय करणार आहे प्रॅक्टिकल आपण डायरेक्ट त्याच्यावरती घेतो. CRO आहे, फंक्शन जनरेटर आहे. फंक्शन जनरेटरचा वापर करून आपण CROवरती डिफरंट टाईप्स ऑफ ACच्या वेव्हफॉर्म आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता हे बघा आपणच बनवलेले 8वी ते 12वीच्या मुलांनी हे सगळं सुट्टे सुट्टे पार्ट्स येतात आणि त्याचे वापर करून आपण काय करू शकतो, असे रोबोटिक मॉडेल्स काय करू शकतो तुम्ही बनवू शकता. हा त्याचा ब्रेन आहे, हा आहे तो ब्रेन आहे. आणि हे सगळे भाग जे असतात सगळे टोटली सगळे सुट्टे येतात. याचा वापर करून आपण आता हे चार्जिंग नाही, ह्याला चार्जिंग केलं की तुम्ही त्याचा जॉयस्टिकच्या सहाय्याने किंवा आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पण आपण त्याला काय करू शकतो यूज करू शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत. आता हे जे आहे ते आपण ते ओझं उचलण्यासाठी केलेले आहे एखादं. हे वेगळ्या पद्धतीचं मॉडेल आहे. हे डबल आहे एकावरती एक आणि हे अगदी सिम्पल, हे सिम्पल आहे. हे सगळे रोबोटिकचे डिफरंट मॉडेल्स आहेत जे मुलांनीच आपण आपल्याला त्याची बुक्स येतात आणि त्याच्यामध्ये स्टेप दिलेले असतात. हे सगळं साहित्य सुट्टं येतं, याच्यापेक्षा आणखीन जास्त आहे. हे थोडेसे बनवलेले वरती ठेवलेले आहेत आपण, तर त्याचा वापर करून आपण बनवू शकतो. ज्यांनी लॅब पाहिलेली नव्हती, काही ठराविकच विद्यार्थ्यांनी लॅब पाहिलेली आहे, त्यासाठी मी आज लॅब दाखवते आणि आपल्याला प्रॅक्टिकल घ्यायचे. हे जे आहेत इथं तर वेगवेगळ्या प्रकारचे टूल किट्स आपण ठेवलेले आहेत जे आपल्याला प्रोजेक्ट करताना लागतात. तर हा सर्वात महत्त्वाचा पार्ट हे जे आहे ते 3D प्रिंटर आहे. आता 3D प्रिंटरचा वापर कसा करायचा, आता 3D प्रिंटरची प्रिंट तुम्हाला दाखवते कशी आहे ती. हा जो गणपती आहे ही प्रिंट आहे, बरोबर आहे. हा जो गणपती तयार केलेला आहे तर ही प्रिंट आहे. तर असे वेगवेगळे मॉडेल आपण बनवू शकतो. आता 3D प्रिंट म्हणजे काय, तर कागदाच्या ऐवजी आतमध्ये मटेरियल असतं बॅक साईडला, इथं त्याच्या कांड्या ज्या असतात ते इथं बसवलेले असतात. आपण काय करायचं आहे तर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने पेन ड्राईव्ह त्याला जोडावा लागतो आणि कॉम्प्युटरच्या सहाय्याने काय करायचं किंवा लॅपटॉप काय असेल तुम्ही त्याला केबलच्या सहाय्याने इमेज द्यायची. आपण आधी आपल्याला ज्याचं पाहिजे 3D प्रिंट ती इमेज दिली की ते मटेरियलच्या सहाय्याने काय करतं चालू करतं बनवायला आणि आपल्याला इथं काय मिळेल, इथं प्रिंट बघायला मिळेल. ठीक आहे.
फक्त एवढंच की आपण नेहमीच्या प्रिंटरमध्ये लगेचच प्रिंट येते, ह्याच्यामध्ये ते मटेरियलनी हळूहळू खालून तयार करत जातं आणि मग त्याला वेळ लागतो. अगदी एवढासा गणपती बनवायचं म्हटलं तरी तुम्हाला ते 35 ते 40 मिनटात घेईल. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आपण बनवू शकतो. हाडांसाठी त्याचा वापर होऊ शकतो, म्हणजे जे हाडांचे मॉडेल आपण बनवू शकतो, किंवा तुम्ही काही बनवू शकता. आपण एरोक्राफ्टचे बनवू शकताय. हे गन आहेत, हॉट गन्स असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या, सोल्डर गन आहेत, डिफरंट टाईप्स, मायक्रोस्कोप आहेत. भरपूर मटेरियल त्याच्यामध्ये आपल्याला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपले सगळे सुट्टे साहित्य आहेत, म्हणजे रेजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, ट्रान्झिस्टर असेल, जे खालचे कपाट आहे त्याच्यामध्ये सुट्टे साहित्य आहेत. ते बघा, हे सोलर सेल्स आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ सोलर सेल वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला उपलब्ध मिळतील. ग्लुअन्स आहेत वरती, व्होल्टमीटर आहेत, हे ऑलरेडी आपल्याला माहीत असेल. मिली ॲमीटर आहेत, व्होल्टमीटर आहेत. आणि हे खाली जे कपाट आपण केले तर त्याच्यामध्ये बेसिक सगळे कॉम्पोनंट्स आपल्याला आहेत. तर आज जे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे, आज आपण घेणार आहे रजिस्टरविषयी प्रॅक्टिकल. ठीक आहे. तर गुड मॉर्निंग. आपण आत्तापर्यंत सगळे थेअरीचे प्रॅक्टिकल लेक्चर पाहिलेले. आज जे आपण पाहणार आहे, आपण जे आज पाहणार आहे ते प्रॅक्टिकलसाठी बघतो. प्रॅक्टिकल तर 12चे जे प्रॅक्टिकल्स आहेत, 12च्या प्रॅक्टिकलसाठी जे बेसिक आपल्याला लागतं ते बेसिक आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. कॉम्पोनंट्स कसे ओळखायचे, तुम्ही जर दुकानात गेलात आणायला तर तुम्ही काय सांगणार त्यांना, ते कसे घ्यायचे, हे आपल्याला कळण्यासाठी आपण बेसिक कॉम्पोनंट्स आपण बघणार आहे. तुम्ही लॅब पाहिली आता. जर आपल्याला जर कॉम्पोनंट्स जर माहीत नसतील तर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करू शकत नाही. तर बेसिक कॉम्पोनंट आपण आज बघणार आहे. बेसिक कॉम्पोनंटमध्ये कॉम्पोनंटचे प्रकार आपण गेल्या वर्षी पाहिलेले. क्लासिफिकेशन ऑफ कॉम्पोनंट्स, फर्स्ट इज ॲक्टिव्ह, सेकंड इज पॅसिव्ह. ओके. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट मीन्स विच कॉम्पोनंट्स, जे कॉम्पोनंट्स ॲक्टिव्ह क्रिया करू शकतात. मग अशा ॲक्टिव्ह क्रिया कोणते? फिल्टरची प्रोसेस असेल, स्विचिंग असेल, रेक्टिफिकेशन असेल, ॲम्प्लिफिकेशन असेल, ह्या क्रिया करणारे जे कॉम्पोनंट्स असतील त्यांना आपण ॲक्टिव्ह कॉम्पोनंट असं म्हणतात. ओके. आता हे म्हटलं जे करू शकत नाही, ह्या ज्या क्रिया करू शकत नाही त्याला आपण पॅसिव्ह असं म्हणतो. मग ॲक्टिव्ह क्रियेमध्ये कोण येईल? डायोड आणि ट्रान्झिस्टर. आणि पॅसिव्हमध्ये कोण येतं? तर रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. हे 3 कॉम्पोनंट्स पॅसिव्ह कॉम्पोनंट म्हणून काय होतात? ॲक्ट करतात. आणि हे ॲक्टिव्ह क्रिया करू शकत नाही. आता सुरुवातीचा जो पहिला कॉम्पोनंट आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपण बऱ्यापैकी पाहिले, आपण एक प्रॅक्टिकल घेतलेलं आहे. सेकंड प्रॅक्टिकल जे आहे रेजिस्टन्सचं. आता वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टर आपल्याला आज पाहिजे. आपण फक्त प्रॅक्टिकल काय केलं होतं तर कलर कोड रेजिस्टरची व्हॅल्यू आपण थेरोटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही पद्धतीनं काय केलेली होती, आपण काढलेली होती. ठीक आहे. तर आज काय करायचं आपल्याला, आज आपण काय बघतो तर रेजिस्टरविषयी डिटेलमध्ये त्याचे प्रकार कोणते आहेत, फिक्स कोणता, व्हेरिएबल कोणता, कसे ओळखायचे, डिटेलमध्ये आपल्याला बघणार आहे. तर रेजिस्टर हा पॅसिव्ह कॉम्पोनंट आहे. पॅसिव्ह, जो ॲक्टिव्ह क्रिया करू शकत नाही. मग आता वापरायचं कशासाठी? रेजिस्टर 3 गोष्टींसाठी आपण वापरतो. ड्रॉप द व्होल्टेज, डिवाइड व्होल्टेज, आणि लिमिट द करंट. ह्या 3 गोष्टींसाठी आपण रेजिस्टर काय करतो, यूज करतो. ड्रॉप द व्होल्टेज म्हणजे काय, तर त्याच्या अक्रॉस, त्याच्या व्हॅल्यूप्रमाणे व्होल्टेज ड्रॉप होत जातं. त्याच्या अक्रॉस, रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होतं. ठीक आहे. ड्रॉप होतं म्हणजे तिथं राहतं. जे आपण सप्लाय देऊया, आपण जर 4-5 रेजिस्टर लावले असतील तर रेजिस्टरच्या किमतीप्रमाणे त्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय होतं, ड्रॉप होतं. बिकॉज R इज इक्वल टू V अपॉन I. Therefore V इज इक्वल टू IR. हा जो फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू IR. रेजिस्टरची किंमत मल्टिप्लाय बाय तिथलं करंट.
जो काय असेल इतकं व्होल्टेज काय होतं प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय होतं ड्रॉप होतं. रेजिस्टन्सचे 3 युजेस. फर्स्ट इज ड्रॉप द व्होल्टेज, सेकंड डिवाइड द व्होल्टेज अँड लास्ट हे माहिती आपल्याला लिमिट द करंट. रेजिस्टन्सची किंमत आपण इन्क्रीज केली की करंट त्याच प्रमाणामध्ये कमी होतो हे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. इफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन्क्रीजेस करंट इन द सर्किट डिक्रीजेस. जितका करंट व्हायला पाहिजे एखाद्या सर्किटमध्ये हे तुम्ही रेजिस्टन्सवरून ठरवू शकता. रेजिस्टन्सच्या सहाय्याने आपण त्याला कमी जास्त करू शकतो म्हणून लिमिट द करंट हे आलं. आता डिवाइड द व्होल्टेज ह्या पद्धतीने जर आपण रेजिस्टन्स वापरला असेल सेम किमतीचे जर 2 रेजिस्टन्स आपण वापरले तर त्याला डिवायडर असं म्हणतात. इथं जर 10 व्होल्ट आपण अप्लाय केले तर इथं जाईल 5 व्होल्ट आणि इथं जाईल 5 व्होल्ट डिवाइड केलं ते. ठीक आहे. डिवाइड म्हणजे त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आले की तो डिवाइड करून टाकतो. म्हणजे 3 युजेस ड्रॉप व्होल्टेज, डिवाइड द व्होल्टेज अँड टू लिमिट द करंट. ह्या तिन्ही गोष्टींसाठी आपण रेजिस्टन्स काय करतो यूज करतो. हा बेसिक यूज रेजिस्टन्सचा. त्याच्यानंतर मग रेजिस्टर 2 टाइप्स. फर्स्ट इज फिक्स्ड रेजिस्टर्स अँड सेकंड इज व्हेरिएबल रेजिस्टर्स. आता सिम्बॉल जर काढायचे म्हटले आपण तर फिक्स रेजिस्टरचा ह्या पद्धतीने मिळेल. व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये आपण ॲरो दाखवतो. ॲरो इंडिकेट्स व्हेरिएबल रेजिस्टन्स. ॲरो इंडिकेट्स व्हेरिएबल रेजिस्टन्स. हे फिजिक्समध्ये तुम्ही पाहिलं असेल ह्या पद्धतीने ॲरो दाखवतात. असं दाखवलं तरी चालतो, असं दाखवलं तरी चालतं. हे व्हेरिएबल रेजिस्टरचा सिम्बॉल आहे जेव्हा आपण ॲरो दाखवतो. ठीक आहे. ॲरो नसेल तर त्याला फिक्स रेजिस्टन्स असं म्हणतात. तर फिक्स रेजिस्टन्समध्ये 2च टर्मिनल असतील आणि व्हेरिएबलमध्ये जो ॲरो दाखवतोय आपण हे 3rd टर्मिनल म्हणजे इथं 3 टर्मिनल्स असतील आणि इथं 2 टर्मिनल्स असतील. मेजर डिफरन्स बिटवीन फिक्स्ड रेजिस्टर्स अँड व्हेरिएबल रेजिस्टर. फिक्स्डमध्ये 2च टर्मिनल्स आहेत आणि व्हेरिएबलमध्ये 3 टर्मिनल्स असतात. ते आपण पुढे जाऊन बघणार होतो. ठीक आहे. हा झाला फिगरमधला फरक. ॲरो असेल तर व्हेरिएबल, ॲरो नसेल तर फिक्स्ड रेजिस्टर. आता फिक्स्ड रेजिस्टर का म्हणायचं आहे ना, ह्या रेजिस्टरची किंमत आपण चेंज नाही करू शकत, कॉन्स्टंट असते. याला कुठेही असं टर्मिनल किंवा काही दिलेलं नसतं की ज्याचे करून त्याची किंमत काय होईल बदलेल. प्रिंटेड जी व्हॅल्यू असेल त्याच्यावरती तेवढंच तो रेजिस्टन्स आपल्याला बाहेर किंमत देईल. कमी जास्त त्याला आपण करू शकत नाही. हा रेजिस्टर मात्र आपण जी प्रिंटेड व्हॅल्यू असेल तिथंपर्यंत आपण त्याच्या किमती घेऊ शकतो. जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर 100 ओहमचे दोन्ही रेजिस्टन्स आपण घेऊया. फिक्स पण तुम्ही 100 ओहमचं आणलं आहे आणि व्हेरिएबल पण आपण 100 ओहमचा आणलेला आहे. काय होईल 100 ओहम म्हणजे हा 100 ओहमच देईल. कमी किंवा जास्त त्याला आपल्याला करता येत नाही, चेंज नाही करू शकत. तो फिक्स राहील, कॉन्स्टंट राहील म्हणून याला म्हणायचं फिक्स रेजिस्टर्स. आता इथं मात्र 0 to 100 यामधली कोणतीही व्हॅल्यू आपण काय करू शकतो घेऊ शकतो. 1 असेल, 10 असेल, 15 असेल, 70 असेल, 85, 90, 100 अप टू 100, बिलो 100, 0 to 100 आपण कोणतीही व्हॅल्यू याच्यामध्ये काय करू शकतो आपण घेऊ शकतो. त्याला व्हॅरी करण्यासाठी नॉब दिलेला असतो. इथे ॲरो दाखवते आपण, हे 3रे टर्मिनल आहे. ज्या टर्मिनलच्या सहाय्याने तुम्ही त्याला काय करू शकता व्हॅरी करू शकतो आपण. ह्या दोन्हीमधला हा फरक, हा व्हॅरी नाही होत आणि 2च टर्मिनल असतात. हा मात्र व्हॅरी होतो आणि पाहिजे ती किंमत आपल्याला घेऊ शकतो आपण प्रिंटेड व्हॅल्यूच्या आतमध्ये. ठीक आहे. हा फरक. आता आपल्याला पाहिजे त्याचे टाईप्स, पाहिजे त्याला आपले टाईप्स. आपण आधी थेरोटिकल बघणार आहे की लगेचच तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवते. आधी बघूया आपण फिक्स्ड रेजिस्टरचे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार आहेत. पहिला आहे तो कार्बन, सेकंड आहे तो वायर बॉन्ड, आणि जो 3rd आहे तो मेटल फिल्म. फर्स्ट टाइप कार्बन, सेकंड इज वायर बॉन्ड अँड 3rd इज मेटल फिल्म. हे फिक्स्ड प्रकार आहेत. कार्बनचे परत 2 टाइप्स आहेत. कार्बन कंपोजिशन, कार्बन फिल्म. कार्बन कंपोजिशन अँड कार्बन फिल्म. कार्बनचंच मटेरियल वापरलेलं असतं पण 2 रेजिस्टन्स आहेत. ठीक आहे. वायर बॉन्ड रेजिस्टन्स आहे आणि मेटल फिल्म रेजिस्टन्स आहे. वायर बॉन्ड. ठीक आहे. आता ह्या तिन्ही मधल्या जर फिगरचं लक्ष घेतलं आपण, फिगर बघा, त्यातला एक आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. हा जो सिम्बॉल पहिला आपण, हा रेजिस्टन्स आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. कलरचे पट्टे असतील त्याच्यावरती रेजिस्टन्सवरती
तर त्याला कार्बन कंपोजिशन असं म्हणतो. कार्बन कंपोजिशनमध्ये काय, ज्याच्यावरती कलरचे पट्टे असतील. मग याच्यामध्ये फरक काय आहे, कार्बन कंपोजिशनमध्ये आणि कार्बन फिल्ममध्ये काय फरक आहे? तर कार्बन कंपोजिशनमध्ये आपण कार्बनचे ग्रॅन्युअर वापरतो. कार्बन कंपोजिशनमध्ये कार्बनचे ग्रॅन्युअर वापरलेले असतात. सर्व रेजिस्टन्समध्ये सिरेमिक रॉड असतो आणि त्या रॉडवरती तुम्ही कुठलं मटेरियल यूज केलेलं आहे त्या मटेरियलवरून त्याचा टाईप काय झालेला असतो, पडलेला असतो. आता कार्बन कंपोजिशन जर आपण पाहिला तर कार्बन कंपोजिशनमध्ये कार्बनचे ग्रॅन्युअल्स वापरले असतात. ग्रॅन्युअल म्हणजे पावडरसारखे कण, बारीक कण. ठीक आहे, कार्बनचे ग्रॅन्युअल्स यूज केलेले असतात, त्याच्यावरती कोटिंग असतं आणि बाहेरून टर्मिनल काढलेले असतात. तुम्ही त्याला टर्मिनल म्हणू शकता, मेटलचे असू शकतात टर्मिनल. ठीक आहे, तर जे टर्मिनल जे दोन बाहेर आलेले आहेत ते सोडून आतमध्ये जे मटेरियल आहे तर ते मटेरियल असतं कार्बनचे ग्रॅन्युअल्स. मग कार्बनच्या फिल्ममध्ये काय यूज केलं असेल, इथं कार्बनचे ग्रॅन्युअल वापरलेले तर इथं कार्बनची फिल्म यूज केली जाते. पातळ कार्बनची पट्टी घेतली जाते. थिन आणि थिक असे दोन प्रकार येतात आणि त्याच्यावरची काय केली जाते, इन्सर्ट केली जाते. ठीक आहे, कार्बनचे ग्रॅन्युअल, कार्बनची फिल्म. कार्बनची फिल्म इन्सर्ट केली जाते सिरेमिक रॉडवरती. आता मेटल फिल्म पण सेम रेजिस्टन्स कार्बन फिल्मसाठी, फक्त कार्बन फिल्मच्या ऐवजी आपण इथे काय वापरतो, मेटलची फिल्म बसवलेली असते. मेटलच्या फिल्मचं आवरून बसवलेलं असतं, त्याला वरून कोटिंग आहे आणि बाहेर दोन टर्मिनल काय केलेले असतात, इन्सर्ट केलेले असतात. ठीक आहे, बघा कार्बन कंपोजिशनमध्ये कार्बनची ग्रॅन्युअल यूज केलेली असतात. कार्बन फिल्ममध्ये कार्बनची फिल्म आपण यूज केलेली आहे. मेटल फिल्ममध्ये मेटलची फिल्म यूज केली जाते आणि ह्या सगळ्या रेजिस्टन्सचा वरून कोटिंग आहे. आता राहिला फक्त काय, वायर वाउंड हा प्रकार आपल्याला डिफरंट आहे. तर वायर वाउंडमध्ये काय केलं जातं, तर सिरेमिक रॉडवरती वायर काय केली जाते, गुंडाळली जाते. वाउंड करणे म्हणजे काय, गुंडाळी. मग ती वायर कोणती असते, तर रेजिस्टिव्ह मटेरियलची वायर सिरेमिक रॉडवरती गुंडाळलेली असते, म्हणून त्याला नाव पडलेले वायर वाउंड. आता वायर वाउंड हा रेजिस्टर व्हेरिएबलमध्ये पण आहे आणि फिक्समध्ये पण आहे. ठीक आहे, मग आता कसं ओळखायचं की तो व्हेरिएबल दोनच टर्मिनल्स आहेत. जरी वायर वाउंड असला तरी दोनच टर्मिनल्स आहेत आणि म्हणून याला म्हटलं जातं वायर वाउंड फिक्स्ड टाईप रेजिस्टन्स. हे सगळे जे आपण पाहतो ते सगळे फिक्स्ड रेजिस्टन्सचे प्रकार पाहिले, नॉट व्हेरिएबल, ओनली फिक्स्ड रेजिस्टन्स. ठीक आहे, फिक्स्ड रेजिस्टन्स. त्याचे प्रकार आपण सगळे पाहतो. फिक्स्ड रेजिस्टन्सचे प्रकार आपण सगळे पाहतो. कार्बन कंपोजिशन, कार्बनचे ग्रॅन्युअल यूज केलेले असतात. कार्बन फिल्ममध्ये कार्बनची फिल्म यूज केलेली असते. मेटल फिल्ममध्ये मेटलची फिल्म यूज केलेली असते. वायर बाउंडमध्ये रेजिस्टिव्ह वायर गुंडाळलेली असते आणि ही जी रेजिस्टिव्ह वायर आहे ही नायक्रोम किंवा मॅंगनीन ह्या दोनपैकी एका मटेरियल यूज केलं जातं. रेजिस्टिव्ह मटेरियल म्हणतात त्याला, नायक्रोम किंवा मॅंगनीन हे मटेरियल त्याच्यावरती काय केलं जातं, गुंडाळलं जातं. तर हे झाले रेजिस्टन्स. हे रेजिस्टन्स जवळपास 20 मेगा ओहम ते 2 वॅट इथंपर्यंत आपल्याला काय सगळे उपलब्ध आहे. फक्त हा जो आहे वायर बाउंड याचं मात्र वॅटेज काय आहे, सर्वात जास्त आहे. हा 100 वॅट देईल, जवळपास 100 to 200 वॅटेजमध्ये येतो, पण याची 20 मेगा ओहममध्ये नाही, तो 10 किलो ओहमपर्यंत फक्त उपलब्ध आहे. हा, कारण त्याची साईज काय होत जाते, वाढत जाते. तर 100 वॅट आणि 2 वॅटमध्ये फरक आहे. सर्वात जास्त वॅटेज येतं ते वायर वॉलचं. वॅटेज म्हणजे त्याची करंट कॅपॅसिटीला तो किती टिकू शकतो, त्याची ताकद. वॅटेज म्हणजे त्याची ताकद. ह्या सर्वांमध्ये वायरवरचा जो रेजिस्टन्स आहे, किमतींमध्ये अवेलेबिलिटी त्याची कमी आहे, परंतु त्याची जी ताकद आहे हे ताकद ह्या सर्वांमध्ये काय असते, जास्त असते. जिथे जास्त करंट फ्लो होतो तर तिथं वायर वॉल रेजिस्टन्स आपल्याला काय करावं लागतं, यूज करावं लागतं. कार्बनची जी रेजिस्टन्स आहे अवेलेबिलिटी जास्त आहे, 20 मेगा ओहमपर्यंत आहे, पण वॅटेज मात्र किती असतं, 2 वॅट. आता ह्या सर्वांमधला हा आपण पाहिलेला आहे ऑलरेडी, ज्याच्यावरती कलरचे पट्टे असतात तो आपण पाहिलेला आहे. तरी तुम्हाला दाखवते, हा रेजिस्टन्स आपण पाहिला ज्याच्यावरती कलरचे काय असतात, पट्टे असतात, बरोबर आहे. आणि त्याच्या साहाय्याने आपण करू शकतो. त्याला म्हणायचं कार्बन कंपोजिशन. हा जो आपण रेजिस्टर पाहिला त्याला म्हटलं जातं कार्बन कंपोजिशन रेजिस्टर, ज्याच्यामध्ये कार्बनचे ग्रॅन्युल वापरले जातात. म्हणजे कलरचा जो रेजिस्टन्स आहे तो फक्त कार्बन कंपोजिशन असेल, जो 50 पैसे ते 1 रुपयामध्ये बाहेर मिळतो आपल्याला, 2 वॅटपर्यंत अवेलेबल आहे आणि 20 मेगा ओहमपर्यंत
पर्यंत आपल्याला तो मिळू शकतो. आपल्याला बाहेर रेजिस्टर घेत असताना दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात, त्याची किंमत आणि त्याचं वॅटेज. तुम्हाला किती किमतीचं पाहिजे आणि कोणत्या वॅटेजचं पाहिजे. जितकं जास्त वेट येईल तेवढं त्याच्या रेजिस्टरची जाडी काय होत जाते, वाढत जाते. ठीक आहे. तर हा आपल्याकडे आता नाही आहे. हा मी तुम्हाला दाखवला कार्बन कॉम्पोजिशन, ज्याच्यावरती कलरचे पट्टे असतील. सेकंड रेजिस्टन्स काय, वायर वाउंड. आता वायर वाउंड रेजिस्टन्स तुम्हाला मी दाखवतो. हा जो रेजिस्टन्स आहे खोड रबर सारखा, तो आहे वायर वाउंड. आता त्याच्यावरती बघा 10K ±5% असं लिहिलेलं आहे. आता कॅपॅसिटर आणि रेजिस्टर मधला फरक काय आपण लक्षात घ्यायचं आहे. कॅपॅसिटर मधला आणि रेजिस्टर मधला फरक काय घ्यायचा, तर याच्यावर ओहम आहे किंवा किलो ओहम आहे आणि वॅट आहे. वॅट म्हटलं की कॅपॅसिटर नसतो, रेजिस्टर असतो. ठीक आहे. आता जर तुम्ही साईडला पाहिलं त्याच्या, तर होल दिसेल बघा आतमध्ये. वरून खोड रबर सारखं जे आहे ते कोटिंग आहे, रबर कोटिंग आहे त्याला. पण आतमध्ये जर पाहिलं तुम्ही बघा, इथं गोल दिसते मध्ये, तर आतमध्ये सिरेमिक रॉडवरती वायर गुंडाळलेली आहे. ठीक आहे. आता एक तुटलेलं पण तुम्हाला बघायला मिळेल, इथं वरचं आवरून आहे फक्त. तर आतमध्ये सिरेमिक रॉड टाकला जातो, त्याच्यावरती तार गुंडाळली जाते आणि मग ह्याला रबर कोटिंग केलं जातं आणि बाहेर आपल्याला ह्या पद्धतीनं दिसेल रेजिस्टन्स. ठीक आहे. हा किंवा हा दोन्ही बघा, तुम्हाला इथून दिसेल की तो वायर वाउंड आहे. जर असा पाहिला तर तुम्हाला ओळखायला नाही येत. जर आपण इथून पाहिलं ना तरच तो वायर वाउंड आहे असं दिसेल आपल्याला. ठीक आहे. आता तर याच्यावरती तुम्हाला मी फोटो टाकीनच परत, जर इथे स्पष्ट दिसत नसेल तर तुम्हाला मी फोटो टाकीन परत. ठीक आहे. हे झालं वायर वाउंडचं रेजिस्टन्स. आणि राहिलं मेटल फिल्म. मेटल फिल्म, कार्बन फिल्म, कार्बन कंपोजिशन सेमच असतात, फक्त ज्याच्यावरती कलरचे पट्टे नाही आहेत आणि तसाच दिसणारा रेजिस्टन्स सेम. हा जो रेजिस्टन्स पाहिला आपण, हा कलर कोड रेजिस्टर आहे. परंतु असा जर रेजिस्टर दुसरा असेल ज्याच्यावरती कलरचे पट्टे नाही आहेत, तर तो कार्बन फिल्म किंवा मेटल फिल्म काय असू शकतो, रेजिस्टन्स असू शकतो. म्हणजे फिक्समधले आपण आज कोणते पाहिले, कलर कोड रेजिस्टन्स. त्याच्यानंतर वायर वाउंड रेजिस्टन्स आपण काय केलेले पाहिले. हे दोन आपण जास्तीत जास्त सगळीकडे काय करतो, यूज करतो. हे झाले फिक्स्ड रेजिस्टन्स. आता पाहायचं आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स. हे झाले सगळे फिक्स्डचे प्रकार. ठीक आहे. आता व्हेरिएबल रेजिस्टरचं बेसिक समजून घेऊया आपण. व्हेरिएबल रेजिस्टर आज सगळे संपणार नाहीयेत, जेवढे होतील तेवढे तुम्हाला दाखवतो. व्हेरिएबल रेजिस्टर्स. व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये एकदा बेसिक समजलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी काय होतील, सिंपल होतील. पहिला जो प्रकार आहे तो कार्बन पॉट, म्हणजेच त्याला म्हटलं जातं पॉट मीन्स पोटेन्शियोमीटर. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे पॉट, पोटेन्शियोमीटर. सेकंड जो प्रकार आहे कार्बनचा पॉट झाला प्रीसेट, आणि जो थर्ड आहे तो गँग पॉट. ठीक आहे. गँग पॉट आपल्याला चांगलं कळतं. तर गँग पॉट म्हटलं की काय झालं, तिन्ही रेजिस्टर्स आपल्याला एकच याच्यामध्ये जेव्हा बसवलेले असतात तेव्हा त्याला आपण गँग पॉट असं म्हणतो. ठीक आहे. तर आपण तिन्ही पण बघूया. आता ह्याच्यातलं बेसिक पाहिजे आपल्याला. हे झाले व्हेरिएबलचे टाईप, कार्बनचा पॉट, प्रीसेट, गँग पॉट. व्हेरिएबलमध्ये प्रकार आहे, कार्बनमध्ये प्रकार आहे. सॉरी, व्हेरिएबलमध्ये दोन प्रकार येतात, एक तर कार्बन आणि दुसरा वायर वाउंड. हे व्हेरिएबलचे दोन प्रकार, एक तर कार्बन किंवा वायर वाउंड. आणि कार्बनमध्ये पण हे तीन येतील. पहिला आहे तो कार्बनचा पॉट, त्याच्यानंतर सेकंड आहे तो प्रीसेट, थर्ड आहे तो गँग पॉट. व्हेरिएबल मध्ये पहिला प्रकार आहे तो वायर वाउंड पॉट, वायर वाउंडचा पॉट. आणि सेकंड आहे तो रेहोस्टॅट. ठीक आहे. वायर वाउंड मध्ये दोनच प्रकार बघा. व्हेरिएबल मध्ये 5 प्रकार आहेत एकूण. मेन दोन प्रकार आहेत, कार्बन आणि वायर वाउंड. कार्बन मध्ये हे 3 प्रकार, कार्बनचा पॉट, प्रीसेट आहे, गँग पॉट आहे. म्हणजे मटेरियल कार्बन असेल, आतमधली जी सिस्टीम आहे ती सगळी सेम, वरून जे दिसतं आपल्याला त्याच्यावरून हे 3 प्रकार पडलेले. वायर वाउंड मात्र टोटली डिफरंट आहे. वायर वाउंडचा पॉट वेगळा असेल आणि वायर वाउंडचा रेहोस्टॅट पण काय असेल तुम्हाला डिफरंट असेल. ठीक आहे. जेवढे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आपण बघूया. आता जो कार्बनचा पॉट आहे तो कसा दिसेल आपल्याला बघा.
तर तुम्ही हा रेजिस्टन्स पाहिला असणार. कार्बनचा पॉट वायर वॉर्मचा पॉट सेम येतो, फक्त वायर वॉर्मचा जे पॉट आहे तो जड असतो. हातात घेतल्यानंतर लक्षात येईल, मी दाखवते तुम्हाला. वायर वॉर्मचा जो पॉट आहे तो जाड असतो, ताकदीला जास्त आहे. वायर वॉर्म म्हटलं की ताकद जास्त आणि किमतीमध्ये तो कमी प्रमाणामध्ये अवेलेबल असतो. ठीक आहे, हा डिफरन्स आहे कार्बनमध्ये आणि वायर वॉर्ममध्ये. कार्बनचा जो पॉट आहे 1 आणि 3 जे आहे ते फिक्स असतात आणि मधलं जे टर्मिनल आहे ते शाफ्टला जोडलेलं असतं आतमधून. तुम्ही जेव्हा हा शाफ्ट फिरवणार, शाफ्ट फिरवला की हे जे मधलं टर्मिनल आहे ह्या आतमध्ये स्केल आहे. एका बकेलेट पीस म्हणजे काय, अर्धवर्तुळाकार अशी स्केल बसलेली असते. ह्या पद्धतीने आतमध्ये आहे ही स्केल आहे. कार्बनची स्ट्रीप बसवली जाते कमीपासून जास्तीकडे, कमीपासून जास्तीकडे स्ट्रीप बसवलेली असते. हा जर रेजिस्टन्स 100 ओहमचा असेल तर इथं 0 आणि इथं 100 ओहम असतं. ह्या पद्धतीनं आतमध्ये कार्बनचं मटेरियल डिपॉझिट केलेलं असतं. तुम्ही हा शाफ्ट आपण व्हॅरी केलं की शाफ्ट फिरवेल 2 नंबर टर्मिनल त्याला अटॅच आहे, ज्याला पॉइंटर असं आतमध्ये, त्याला पॉइंटर असं म्हणतात. हे आपल्याला आतमधलं काही दिसणार नाही, तुम्हाला फक्त शाफ्ट दिसणार आहे. हे 3 टर्मिनल तुम्हाला दिसतात. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी 1 आणि 3 आपण जर जॉईन केलं तर त्याच्यामध्ये फक्त 100 ओहम दिसेल. हे तुम्ही किती पण फिरवा, ठीक आहे. जोपर्यंत तुमचं मधलं टर्मिनल त्याच्यामध्ये येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला व्हेरिएबल किंमत मिळत नाही. जेव्हा ह्या रेजिस्टन्सला व्हेरिएबल म्हणून तुम्हाला यूज करायचं आहे त्यावेळेला एक तर तुम्ही 1 आणि 2 मध्ये कनेक्शन करू शकता किंवा 2 आणि 3 मध्ये आपण कनेक्शन करू शकतो, कारण रेजिस्टन्सला 2च आपण टर्मिनल जोडू शकतो. 1 आणि 2 मध्ये तर कनेक्शन करा किंवा 2 आणि 3 मध्ये 2 आला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही हे फिरवाल त्यावेळेला आतला पॉइंटर फिरेल, स्केल तुमची चेंज होईल आणि व्हेरिएबलची किंमत आपल्याला बाहेर मिळेल. हे बेसिक सगळ्या रेजिस्टन्समध्ये, कार्बनच्या सगळ्या रेजिस्टन्समध्ये फरक इतकाच आहे की त्याच्या दिसण्यावरून. आता हा जो आहे शाफ्ट, प्रीसेटला शाफ्ट नसतो तर खाच असते. प्रीसेटचा जो रेजिस्टन्स आहे तर त्याला फक्त खाच असते मध्ये. हे त्याचे 3 टर्मिनल. अगदी छोटीशी व्हॅरिएशन करायची असेल, स्मॉल व्हॅल्यू आहे, तर तुम्हाला जागा नाही आहे एवढा मोठा रेजिस्टन्स तिथे लावायला, तर तिथं आपण प्रीसेट लावू शकतो. प्रीसेट म्हटलं की स्क्रूड्रायव्हर ॲडजस्टमेंट आली. आतमध्ये हे सगळं सेम, फक्त त्याला शाफ्ट नाही आहे. शाफ्टच्या ऐवजी इथे खाच असते. तुम्ही तुमच्या नखाच्या साह्याने किंवा स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने आपण काय करू शकतो, त्याला चेंज करू शकतो. हे दोन्ही रेजिस्टन्स मी तुम्हाला दाखवते. गँग पॉट पण आहे, कार्बन पॉटस पण एकाच याच्यामध्ये एका शाफ्टच्या साह्याने जर आपण 2 ते 3 आपण रेजिस्टन्स आपण व्हॅरी केले तर त्याला गँग पॉट म्हणतात. एकच युनिट. फिगर बघा लक्षात येईल. हे 3 ह्याचं मधलं टर्मिनल त्याला काय केलं असेल, शाफ्ट जोडला असेल. तुम्ही शाफ्ट फिरवलं की 2 नंबर टर्मिनल ह्या दोन्ही रेजिस्टन्सचं काय होईल, ॲट अ टाइम काय होतं, व्हॅरी होतं. ॲट अ टाइम अनेक रेजिस्टन्स जेव्हा आपण व्हॅरी करतो त्यावेळेला त्याला गँगपोट असं म्हणतात. जास्त झाले 2 असतील, 3 असतील, 4 असतील, हे जास्तीत जास्त करून आपण वापरतो रेडिओसाठी. रेडिओसारख्या डिव्हाइसेससाठी गँगपोट लागतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते सगळे व्हेरिएबल कार्बनचे प्रकार सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे. हा बघा, हा जो शाफ्ट आहे हा प्लॅस्टिकचा पण असू शकतो, मेटलचा पण असेल. हा जो रेजिस्टन्स आहे बघा, तुम्हाला ओळखायला येईल. आता जो आपण पाहिलं, आता जस्ट आपण जो पाहिला तो रेजिस्टन्स बघा. हे टर्मिनल्स 1, 2 आणि 3 जे मध्य टर्मिनल आहे ते फिक्स, जे ह्याला अटॅच असतं. हे तुम्ही फिरवलं की त्याची किंमत काय होते, व्हॅरी होते. आता 1Kच आहे, तुम्हाला जर किंमत दिसत असेल त्याच्यावरती तर बॅक साईडला बघा 1K असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर कितीचा रेजिस्टन्स आहे त्याच्या बॅक साईडला काय असते, किंमत प्रिंट असते. म्हणजेच तुम्ही जर 1 आणि 3 मध्ये लावला तर आपल्याला 1K मिळणार, हे किती जरी फिरवलं तरी. जर तुम्ही 1, 2 मध्ये लावलं असेल किंवा 2 आणि 3 मध्ये जर आपण कनेक्शन केलं असेल मग हे फिरवल्यानंतर व्हॅल्यू जी मिळेल आपल्याला ती मिळेल. हा जो शाफ्ट आहे तो मेटलचा असू शकतो किंवा प्लास्टिकचा असू शकेल. हा कार्बनचा पॉट आहे. कशावर ओळखायचा तर छोटा दिसतो, आपल्याला वेटला पण कमी असतो. आता मी हाच वायर वॉनचा तुम्हाला पॉट दाखवतो. हा वायर वॉनचा पॉट आहे बघा, हा जड आहे. सेम त्याच किमतीमध्ये 1Kचेच आहे दोन्ही पण साईज बघा. वायर वॉन्ड म्हटलं की साईज काय आली तुमची, मोठी आली. आणि हा जड असतो, हा हलका आहे, वेटला कमी आहे. याच्यामध्ये पण सेम 3 टर्मिनल, मधलं टर्मिनल जे असतं ते ह्याला अटॅच आहे. तुम्ही हे फिरवलं की त्याची किंमत काय होते, चेंज होते. तुम्हाला बॅक साईडला दिसेल
त्याच्यावरची किंमत प्रिंटेड 1 केस दाखवलेला आहे हा पण. ठीक आहे. आता हा डिफरन्स बघा, रेजिस्टर म्हटलं की त्याच्यावरती 1K, किलो ओहम, मेगा ओहम, ओहम आणि वॅटेज ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. वॅटेज आणि त्याची व्हॅल्यू. रेजिस्टर आहे का कॅपॅसिटर आहे कसं ओळखतो आपण, तर कॅपॅसिटरला येईल तुमचे व्होल्टेज आणि याच्यामध्ये मात्र आपल्याला येईल वॅटेज. ठीक आहे. वॅट आणि ओहम, किलो ओहम, मेगा ओहम दिसले की तो रेजिस्टर आहे. फिक्स आहे का व्हेरिएबल आहे कसं ओळखायचा, 3 टर्मिनल्स आहेत म्हटलं की तो व्हेरिएबल झाला, 2च असतील तर फिक्स झाला. वायर बॉन्ड आहे का कार्बन आहे कसं ओळखायचं, जो वेटला कमी आहे तो कार्बनचा पॉट आणि जो खूप जड असतो आतामध्ये तर तो आहे वायर बॉन्डचा पॉट. ठीक आहे. तर व्हेरिएबलमधले पण 2 प्रकार आपण पाहिले. आता तुम्हाला दाखवते प्रिसेट. प्रिसेट बघा मध्ये खास दिसते आहे, ही जी मध्ये खास दिसते छोटी ती तुम्ही हाताने फिरू शकतो आपण किंवा स्क्रूड्रायव्हर ॲडजस्टमेंट आपण त्याला करू शकतो. इथं पण दिसेल तुम्हाला प्रिसेट, अगदी छोटासा रेजिस्टन्स आहे हे प्रिसेट. व्हेरिएबल रेजिस्टन्स जेव्हा स्मॉल व्हेरिएशन आपल्याला पाहिजे असतं तेव्हा आपण प्रिसेट वापरतो. आता आपल्याला पाहिजे गँग पॉट. हा गँग पॉट आहे सेम कार्बनच्या पॉटसारखा, पण इथे एक रेजिस्टन्स आहे आणि इथे एक रेजिस्टन्स आहे, म्हणजे ॲट अ टाईम 2 रेजिस्टन्स आहेत. हा नॉब जेव्हा तुम्ही फिरवाल, हा नॉब त्यावेळेला हाई रेजिस्टन्स व्हॅरी होईल, हाई रेजिस्टन्स व्हॅरी होईल. ॲट अ टाईम आपण सगळे कनेक्शन त्याला करू शकतो. ठीक आहे. ह्याचं जे मधलं टर्मिनल आहे वरच्या रेजिस्टन्सचं आणि खालच्या रेजिस्टन्सचं आतमधून ह्या शाफ्टला जोडलेलं आहे. तुम्ही शाफ्ट फिरवलं की दोन्ही रेजिस्टन्स ॲट अ टाईम काय होतील बघा, इथं 6 टर्मिनल आहे, वरचे 3 खालचे 3, हे 2 रेजिस्टन्स एकाच युनिटमध्ये आहे. हा जेव्हा शाफ्ट आपण फिरवू तेव्हा ॲट अ टाईम हे दोन्ही रेजिस्टन्स एकाच वेळी व्हॅरी होतात, म्हणून त्याला म्हटलं जातं गँग पॉट. जे गँग पॉट असेल, प्रिसेट असेल, कार्बनचा पॉट असेल, हे स्ट्रक्चर सेम. ठीक आहे. आतमध्ये तुम्हाला स्केल असते, बाहेर असं दिसेल रेजिस्टन्स, तुम्ही शाफ्ट फिरवला की आतला पॉइंटर फिरेल आणि त्याची किंमत काय होते, व्हॅरी होते. आज फक्त आपण रेजिस्टन्सवरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, फक्त रेजिस्टर बघतोय आपण. आता आपल्याला काय काय पाहिलं बघा, हे तिन्ही पाहिलं, कार्बनचा पॉट, वायर बॉन्डचा पॉट, प्रिसेट पाहिला, गँग पॉट पाहिलेलं आहे तुम्ही. फक्त रेओस्टॅट तुम्हाला मी आज दाखवत नाही, तर पुढच्या लेक्चरमध्ये दाखवते, मी आता आणलेलं नाही लॅबमधून. ठीक आहे. तर रेओस्टॅट फक्त आपल्याला राहिलेलं आहे, बाकीचे रेजिस्टर सगळे आपले बघून झालेले आहेत. हे जर कोणाला समजले नसतील तर मला सांगा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो टाकेन जेणेकरून ओळखायला येतील रेजिस्टन्स. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे समजलं की आतमध्ये कसं चेंज होतं. कार्बन म्हटलं की आतमध्ये स्केल असते आणि त्या स्केलच्या सहाय्यानं काय होतात, रेजिस्टन्स चेंज होतात. मग वायर बाउंडमध्ये काय फरक आहे, तर वायर बाउंडमध्ये वायर त्याच्यामध्ये काय केली असते, गुंडाळलेली असते. जसं आपण फिक्समध्ये पाहिलं सेम व्हेरिएबलमध्ये, पण फिक्समध्ये 2च टर्मिनल्स होते, याच्यामध्ये मात्र इथं पण एक टर्मिनल असतं वरती. हे तुम्ही फिरवलं की त्याची किंमत काय होते, बदलते. फिक्समध्ये आणि व्हेरिएबलमध्ये हा प्रकार आहे. फिक्समध्ये आणि व्हेरिएबलमध्ये हा प्रकार आहे. त्याचे पाय स्टँड इथं 2 टर्मिनल झाले त्याचे. जर 2च असतील तर फिक्स असतं, पण इथं ह्याला एक्स्ट्रा टर्मिनल असतं जे वायर लावलेले आहे, टोटली वायर असते गुंडाळलेली. रेजिस्टिव्ह मटेरियल जी तार गुंडाळली जाते त्याला एक टर्मिनल असतं, हे हलतं. हे तुम्ही हलवल्यानंतर ज्या पॉईंटला आहे तो तिथली व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, बाहेर मिळते. याच्यामध्ये पण अवेलेबिलिटी जास्त आहे. वायर बॉन्ड म्हटलं की ताकद जास्त आणि किंमत कमी असते. अवेलेबल कमी पण ताकद मात्र सर्वात जास्त. जिथं करंट कॅपॅसिटी जास्त असते तर तिथं आपण वायर बॉन्ड रेजिस्टर यूज करतो आपण. आता फक्त राहिला आहे तो रेओस्टॅट. ठीक आहे. तर रेओस्टॅट जो आहे तो नेक्स्ट लेक्चर आपलं मंगळवार आहे, तर आधी मी रेओस्टॅट दाखवेन आणि त्याच्यानंतर आपण चालू करूया आपण फिल्टर किंवा रेक्टिफायरमध्ये डिफरन्स आपला राहिलेला आहे. डिफरन्स रेक्टिफायरविषयी जे काही क्वेश्चन रिमेनिंग आहे ते आपल्या मंगळवारी होतील आणि आपण फिल्टर चालू होईल. ठीक आहे. आपल्याला पॉवर सप्लायमध्ये रेक्टिफायर आहेत ह्या वर्षी, फिल्टर्स आहेत, त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ रेग्युलेटर्स आहेत. 11वीला फक्त रेक्टिफायर होता आपल्याला, ह्या वर्षी आपल्याला पूर्ण डीपमध्ये आहे. लगेचच आपण टेस्ट सोडवायची आणि मार्क आपण नेहमी ठरल्याप्रमाणे स्क्रीनशॉट मला काय करायचं